असा एक खेळ की जो आपल्याला शरीराने कधी कधी थकवतो, आपल्या वेळही घेतात, आपला वेळही त्यावरती खर्च होतो. आणि असा खेळ की जो खेळ खेळल्यामुळे मन जखमी होतं. खेळाच्याच सोबतीला एक गोष्ट जोडलेली असते. एक एक तर व्यक्ती जिंकतो आणि एक तर व्यक्ती हरतो. आणि ह्या भावनिक एखाद्या खेळामध्ये आपण हरलो की त्यातून आपणच स्वतः हरवल्यासारखं होऊन जातो. आणि ते आपलं मन हरवल्यासारखं झालेलं आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही आणि आपला आत्मसन्मान पूर्ण आपण विसरून जातो. मध्ये भावनिक खेळामध्ये आपण एवढं गुंतून जातो की आपण त्यातून बाहेरच पडू शकत नाही. आताच्या ह्या सामाजिक स्थितीमध्ये असेल किंवा कौटुंबिक स्थितीमध्ये असेल, हे ना एक मानसिक खेळ ना किंवा भावनिक खेळ हा एक क्षुल्लक गोष्ट झालेली आहे. आपलं जखमी मनाने आपण काही कार्य करायला जातो त्यावेळेस आपला पूर्ण आत्मविश्वास खाली येतो आणि आपण ना कुठल्याच कार्यामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला वाटतं, आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो की मी कुठलंही कार्य करायला घेऊ दे, माझ्यासोबत असंच घडतं, कारण माझी किंमत तिथेच आहे. मला प्रत्येक जण, मी प्रत्येकासाठी कितीही केलं तरी आपली ना कोणालाच किंमत नाही. आणि हे ना एक मनामध्ये भाव निर्माण व्हायला लागतात. अनेक व्यक्ती प्रेमाचं नाटकही करतात आणि तुझ्यावरती ना खूप माझं प्रेम आहे आणि प्रेमाच्या नावाखाली आपल्याला ना काही गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात की ऐक ना, माझं ना तुझ्यावरती प्रेम आहे, तू ना ही गोष्ट नको करू, तुझ्यासाठी ती योग्य नाही. आणि आपण ना भावनेच्या ह्याच्यामध्ये जाऊन आपण त्याच व्यक्तीचं ऐकायला जातो की तोच व्यक्ती माझ्या सगळ्या हिताच्या गोष्टी करत असेल आणि आपण त्यामध्ये अडकतो आणि आपल्याला अशा आपण भ्रमातून बाहेर पडतो. त्यावेळेस आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो आणि त्यावेळेस त्या व्यक्तीची आपल्या समोर रियालिटी यायला लागते की तो व्यक्ती खरा प्रेमापोटी नाही तर त्याचा तो स्वार्थापोटी आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. माझ्या जीवनातील काही प्रसंगातून मला हा विषय तुमच्या समोर मांडावासा वाटला की आपल्या जीवनामध्ये आपले काही नातेवाईक असतील किंवा आपले पार्टनर असतील, कुठलेही व्यक्ती असू द्या, ज्यावेळेस पण आपण अशा खेळामध्ये अडकतो त्यावेळेस आपण पूर्ण आपला आत्मविश्वास गमावून बसतो की मी कुठलंही कार्य करू द्या, मी ना ते करू शकत नाही, मी माझ्यासाठी कुठलंही कार्य करण्याचे हे नाही, मनस्थितीमध्ये नाही. आणि प्रत्येक वेळी आपण माघार येतो आणि आपण ना आपल्या जीवनामध्ये आपण बिचारी बनून जगायला लागतो. आपल्याला प्रत्येकाला मला ब्लेम करायचं नाहीये किंवा मला प्रत्येक व्यक्तीला आपल्याला ब्लेम करायचं नाहीये, परंतु आपण आपली जागा ओळखणं किंवा आपल्या जीवनामध्ये कोण व्यक्ती आपल्या जीवनामध्ये चांगले भाव घेऊन येतोय किंवा आपल्या जीवनामध्ये भावनिक नुकसान तर कुठे करून जात नाही ना, ह्या गोष्टीची आपण दक्षता घेणं गरजेचं ठरतं. तो माझं हित शोधत असेल म्हणून तो माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण पॅटर्न मध्ये अडकायला लागतो आणि आपण जो व्यक्ती तो सांगतोय तीच गोष्ट सत्य मानायला जाऊ कर्म करायला लागतो आणि आपला स्वतःची बुद्धी आपण कुठेतरी माघार घेतो की आणि आपल्या विवेक बुद्धीने आपण कार्य करायचं सोडून देतो आणि जो व्यक्ती तो बोलतोय त्याच विवेकाने आपण पुढे येण्याचा प्रयत्न करतो. कारण आपली बुद्धी कुठेतरी त्या व्यक्तीमध्ये गुंतलेली असते की तो व्यक्ती काय सांगतोय तेच माझ्यासाठी योग्य आहे. परंतु जो व्यक्ती आपल्या आत्मविश्वासासाठी खरं प्रेम करणारा व्यक्ती आपला आत्मविश्वास वाढवतो आणि जो प्रेमाचा दिखावा करतो तो व्यक्ती ना प्रेम करतो, परंतु तो ना आत्मविश्वास कमी करून आपल्याला ना स्वतःला एक गिल्टी अपराधी भावना मनामध्ये निर्माण करतो की तुला ना कळत नाही, तू तुझं तेच कार्य कर, तुझ्यासाठी ते योग्य आहे, तू ना असंच केलं पाहिजे, तुझं तेच, तुझी जागा तिथेच आहे. म्हणून आपल्याला प्रेमापोटी तो व्यक्ती आत्मविश्वास एक व्यक्ती कमी करण्याचा प्रयत्न करतो, काही व्यक्ती आत्मविश्वास वाढण्याचा प्रयत्न करतात. ह्यामध्ये आपण काही बाउंड्री आखून आपण आपल्या जीवनामध्ये आपला कोण व्यक्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये हिताच्या गोष्टी शोधतो आणि कोण व्यक्ती आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करतो हेही आपण ओळखणं. हा व्हिडिओ प्रत्येकासाठीच आहे, माझ्या मित्रमैत्रिणींसाठी आहे की अनेक वेळा आपण भावनिक गुंतवणूक एवढी करतो आणि आपल्यासोबत कोण भावनिक खेळून जातं आणि त्याच जखमी मनाने आपण सगळीकडे फिरायला लागतो आणि स्वतःचा जो आत्मविश्वास आहे तो आपण गमावून बसतो. त्यामुळे आपल्यासोबत कोण खेळ खेळतं
आपल्याला कोण आपल्या भावनिकरित्या आपल्याला कोण मानसिक त्रासात टाकतं, ह्यातून आपण ओळखणंही तितकंच गरजेचं आहे. आणि तिथे चांगला व्यक्ती किंवा वाईट व्यक्ती इथे इथे आपल्याला कोणालाही ब्लेम करायचं नाही, परंतु स्वतःचा आत्मविश्वास जोपासणं आणि स्वतः जो व्यक्ती आपली ग्रोथ थांबवतोय तो व्यक्ती आपला कधीही हिताचा असू शकत नाही. आपल्याला असं कोणी सांगून दिलं नाही की प्रत्येकच नातं तू टिकवलं पाहिजे, प्रत्येक नात्यामध्ये प्रत्येक नातं तुझ्यासाठी ते योग्य आहे. आपल्याला वेदना होत आहे, तिथून आपण काही बाउंड्रीज आखून आपल्या जीवनामध्ये आपण पुढे जाणंही तितकंच महत्वाचं ठरतं. मला बिचारी बनून जगायचं नाहीये, तर मला हुशार बनून समजूतदारपणाने माझ्या जीवनामध्ये गोष्टी पुढे घेऊन चालायचं आहे. सर्वात महत्वाचं नातं आपलं आपल्या मनाशी आपलं नातं सर्वात महत्वाचं घट्ट असलं पाहिजे. ज्यावेळेस आपण आपलं नातं आपल्या आत्मसन्मानाशी आपल्या स्वतःशी आपलं आपण नातं घट्ट करतो, त्यावेळेस आपल्याला इतर गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये कुठेही परिणाम होत नाही. आपण आपल्या मनाने सुदृढ होणं किंवा आपल्याला आपल्या जीवनातील काही बाउंड्रीज आखणं आणि आपलं स्वतःशी आपलं नातं खंबीर करणं हेच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण आतून तुटलेला असतो ना, त्यावेळेस आपण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो की तो व्यक्ती मला सन्मान देईल, परंतु सर्वात महत्वाचा सन्मान आपणच स्वतःचा सन्मान विसरून जातो. ज्यावेळेस आपण स्वतःचा सन्मान करायला लागू त्यावेळेसच आपले इतर व्यक्ती आपला सन्मान करतील आणि तेच आपण विसरून जातोय की आपणच स्वतःचा आदर करत नाहीये, तर आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो की तो व्यक्ती माझा सन्मान करेल, माझ्या भावनेची किंमत करेल, परंतु आपणच स्वतःला आपण भावनेची आपल्या किंमत करत नाहीये, तर आपणच स्वतःसोबत आपण खंबीर नव्हत, तर आपले नक्कीच आपल्याशी भावनिक खेळ करून जातील. म्हणून सर्वात महत्वाचं काय, तर मी आणि माझं नातं आणि माझी किती मी मानसिक काळजी घेते, मी स्वतःची काळजी किती घेते, माझ्या जीवनामध्ये मी बाउंड्रीज आखलेत का, मी माझ्या जीवनामध्ये मी स्वतःला महत्व देते का, माझ्या कामाला मी किती महत्व देते, हे पण सर्व गोष्टी आपल्या स्वतःच्या सन्मानाच्या बाबतीत येतात. म्हणून आपल्याला ज्यावेळेस असं वाटतं की आपल्या सोबत कोणतरी येऊन भावनिक खेळ करतंय, त्यावेळेस आपणच दुसऱ्यांच्या हातामध्ये आपल्या जीवनाची चावी दिलेली असते. आपल्या जीवनाची चावी आपल्या हातामध्ये घेणं आणि आपल्याला जसं हवं आहे, आपल्या आत्मसन्मान आपल्याला जोपासायचा आहे, तर आपण आपला जीवनाचा कंट्रोल आपल्याच हातामध्ये आहे, आपल्या मनामध्ये आहे आणि आपल्या स्वतःकडेच आहे. म्हणून आपलं जीवन बदलण्यासाठी सर्वात महत्वाचं काय, तर स्वतःची आपला सन्मान. सर्व काही गोष्टी आपल्याला मिळवता येतील, परंतु आत्मसन्मान एकदा गेला ना की आपल्याला त्यातून बाहेर पडणं कठीण जातं. म्हणून सर्वात महत्वाचा स्वतःचा सन्मान आणि स्वतःची किंमत ओळखणं आणि इतरांची काळजी घेण्या अगोदर आपण स्वतःची काळजी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बघा, तुमच्या ह्या व्हिडिओच्या बाबतीत काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका. थँक्यू.